हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आनंदी आहात. प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वरानं आज या ठिकाणी परत एकदा सुवर्ण संधी दिलेली आहे की देवाचं वचन तुम्हाला शेअर करण्यासाठी. हालेलुया. आज या ठिकाणी एक देवाच्या अद्भुत विषयाविषयी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग आहे. म्हणजे उद्देश विषय असा आहे, वर्ड ऑफ गॉड, म्हणजे देवाचा शब्द. काय आहे देवाचा शब्द आणि तो कशा स्वरूपाचा आहे, कोणता शब्द आहे, अशा शब्दांविषयी आज आपण थोडक्यात मनन करणार आहोत. हालेलुया. देवाचा शब्द. प्रियांनो, देवाचा शब्द काय आहे, काय होता आणि काय आहे. प्रथमतः पवित्र शास्त्र हे संपूर्णतः परमेश्वर प्रेरित आहे. हे कोणा मनुष्याने लिहिलेले नाही, कोणा एकाचं काम नव्हतं. हे पूर्णतः परमेश्वर प्रेरित आहे. देवाच्या आत्म्यानं जे काय मनुष्यामध्ये संचार केला आणि त्याद्वारेच ते प्रेरित होऊन त्या लोकांनी ते लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रथमतः आपल्याला पवित्र शास्त्र सांगते की हे ईश्वर लिखित शास्त्रभाग आहे. कसा आहे? ईश्वर लिखित. हा देव आपण ईश्वराकडून ते प्राप्त झालेले आहे, त्याद्वारे तो लिहिलेला आहे. हालेलुया. आणि मग आता यावेळेस आपण सुरुवातीलाच जे काय सुरुवातीला कोणतं पुस्तक आहे मला सांगा. पुस्तकाचं नाव सुरुवातीला काय आहे? उत्पत्ती. उत्पत्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो, प्रारंभ. उत्पत्ती या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो की प्रारंभ. आणि प्रारंभ म्हटल्यानंतर मराठीमध्ये त्याची काय अर्थ होतो? सुरुवात. सुरुवात होते, नाही का. हे पुस्तक कोणी लिहिलं असेल? कल्पना आहे? कोणी लिहिलं असेल? कोण लेखक असेल वगैरे? बरोबर, अगदी बरोबर. मोशन हे पुस्तके लिहिलेले आहेत, नाही का. सुरुवातीची 5 पुस्तकं, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद, हे जे काय 5 पुस्तकं आहेत, हे 5 पुस्तकाचा लेखक कोण आहे? मोशे आहे. मोशन हे पुस्तकं लिहिलेले आहेत. हालेलुया. देवाचं हे सत्य वचन आहे. पवित्र शास्त्रातील जे काय पहिले पुस्तक उत्पत्ती आहे, त्याचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रारंभ. हे पुस्तक मोशेने लिहिलेलं आहे. आणि देवाच्या शब्दांविषयी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आता तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे. आता आकाश व पृथ्वी यांची आद्य उत्पत्ती, म्हणजे देवा सुरुवातीला बोललेला आहे, शब्द बोललेला आहे. काय बोललेला आहे? आकाश हो. आणि तसं घडलंय बघा प्रियांनो. एक एक शब्द देव बोललेला आहे. सुरुवातीला शब्द होता, शब्द देहधारी झाला आणि मग त्याची निर्मिती झालेली आहे. आठवतंय सर्वांना? दुसरा शब्द आहे पृथ्वीची स्थिती पालटली. आता सुरुवातीला पृथ्वी कशा स्वरूपाची होती? कोणी काय पाहिलेली नव्हती. आणि मग ते आकार विरहित होती. परमेश्वराने तिला निर्माण केलेला आहे. त्याची स्थिती बदललेली आहे, पालटलेली आहे. पुढील गोष्ट, नंतर देव बोलला प्रकाश हो. प्रकाश झाला, अंतराळ झाले. एक एक गोष्ट सांगतो. समुद्र आणि जमीन देखील झालेली आहे देवाच्या केवळ शब्दाद्वारे. देवा बोलला आणि तसं घडलेलं आहे. वनस्पती झाल्या, सूर्य, चंद्र, तारे, जलचर, जीव आणि जे काही शेवटी भक्ष्यांची नेमणूक, नाही का. आता तुम्हाला याच्यातून सांगतो. आता हे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. तुमच्या शास्त्रामध्ये कदाचित अशा प्रकारचे शब्द नसतील, परंतु यामध्ये हे बायबल आहे. हे कोणी लिहिलेलं आहे? हे भाषांतर कोणाचं आहे माहित आहे? पंडिता रमाबाईचं भाषांतर आहे. मी मुद्दा मांडला आज, नाही का. म्हणजे याच्यातील जे काही शब्द आहेत ते प्रभावी आहेत, नाही का. आणि लिहिलेले अशा स्वरूपाचे आहेत. भाषांतर उत्कृष्ट प्रकारचं आहे. चांगल्या दर्जेदार मराठी भाषा, नाही का, ज्याचं प्रमाणीकरण चांगल्या. हे कधी लिहिलेली आवृत्ती? 1965 सालची आहे बघा. तिथे 1965 साली सुधारलेली आवृत्ती आहे. आणि पंडिता रमाबाई यांनी स्वतः लिहिलेलं आहे. त्यांना ते भाषांतर लिहिण्यासाठी बराच काळ लागलाय, जवळजवळ 8 वर्ष. किती? 8 वर्ष लागले. आणि त्यांचे शब्द इतके प्रभावी आहेत, तुम्हाला मी सांगतो बघा. आता हे देवाचा शब्द याविषयी आपण शिकतोय, नाही का. मोशेने लिहिलेले पुस्तक आहे उत्पत्तीचं. आणि त्यातील जे काही वर्ड ऑफ गॉड, देवाचे जे काही शब्द आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगतो.
आता तुम्ही पुस्तक काढा तुमचं, शास्त्र उघडा. शास्त्रामध्ये आहे पहिला अध्याय उत्पत्तीचा. आता या माझ्या बायबलमध्ये जे काही टायटल आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. आकाश व पृथ्वी यांची आद्य उत्पत्ती. हालेलुया. प्रारंभ देवाने आकाश आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. त्यानंतर पृथ्वीची स्थिती पालटली, प्रकाश झाला, अंतराळ झाले, समुद्र व जमीन ही झाली, वनस्पती झाल्या, सूर्य चंद्र तारे झाले, जलचर जीव आणि पक्षी हे निर्माण झाले, वनपशु आणि गुरेढोरे, मनुष्याची उत्पत्ती, भक्ष्याची नेमणूक. अशा स्वरूपाचे जे काही शब्द आहेत हे प्रभावी शब्द हे देवबापाने बोललेले आहेत. हालेलुया. आता प्रियांनो, हे झाले थोडक्यात प्रस्तावना, नाही का? प्रस्तावना या स्वरूपात मी तुमच्याशी बोललेलो आहे. आणि आता जे काही महत्वाचं आहे, जे काही महत्वाचं शिकायचं आहे ते आता तुम्हाला मी सांगतोय. बघा, बायबल छुपरीशी किती लोकांना आहे बरं? बायबल तुम्ही नेहमी बायबल वाचताय, नाही का? बायबल वाचलेला आहे बऱ्याच वेळा, बायबलचा अभ्यास पण केलेला आहे. बायबलचा अभ्यास व परिचय सिद्धांत मी आज तुम्हाला शिकवणार आहे, नाही का? देवाचे सत्यवचन, देवाचं सत्यवचन. सिद्धांत नंबर 1, देवाचं सत्यवचन. बायबल हे देवाचं सत्यवचन आहे. हालेलुया. आता डेफिनेशन ऑफ फेथ, विश्वासाचे विधान. हालेलुया. आजचा विषय जरा कठीण आहे बघा प्रियांनो. हे शब्द म्हणजे नवीन आहेत, नाही का? आणि हे का शिकवायचं हे गरजेचं आहे प्रियांनो. तुम्ही बायबल घेताय, बायबल वाचताय, परंतु यामध्ये जे काही सिद्धांत आहेत ते आपल्याला ठाऊक पाहिजे. देवाचा जो काही शब्द आहे तो देखील आपल्याला माहित पाहिजे. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवतो की पवित्र शास्त्र हे परमेश्वर प्रेरित, परिपूर्ण आणि अधिकारयुक्त देवाचं वचन आहे. काय आहे? अधिकारयुक्त देवाचं वचन आहे, परमेश्वर प्रेरित आहे. हालेलुया. आता बायबल हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. बायबल त्याचा अर्थ कोणाला माहित आहे का? नाहीये, अर्थ माहित नसणार पण, नाही का? कारण बायबल त्याला दुसरं एक नाव पवित्र शास्त्र. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सिस्टर सांगताय, सांगा. बरोबर सांगितले. होली बायबल, बरोबर सांगितले. म्हणजे होली बायबल, पवित्र शास्त्र, नाही का? आता हा बायबल शब्द ग्रीक शब्द आहे प्रियांनो. कसा शब्द आहे? ग्रीक शब्द आहे. बिब्लिया या शब्दातून आला. त्याचा अर्थ पुस्तके, एक वचन नाही बघा. बायबलमध्ये बरेच काही पुस्तकं आहेत की नाही? आहेत ना? किती पुस्तकं आहेत पहिल्या याच्यामध्ये? पहिल्या करारात किती पुस्तकं आहेत? 39 पुस्तकं आहेत. आणि नव्या करारात 27, असे 66 पुस्तकं आहेत. हालेलुया. कोणी मोजले होते का कधी? नाही, दादाने मोजले. दादासाठी आपण टाळ्या वाजूया. हालेलुया. आता बिब्लिया या शब्दाचा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो पुस्तके, आणि त्याचा म्हणजे तो अनेक वचनातून वापरलेला आहे. हालेलुया. पहिली गोष्ट पाहिली की बायबल हे संपूर्ण ईश्वर प्रेरित आहे, देवाचं सत्य वचन आहे. दुसरी गोष्ट, ईश्वर परिज्ञान. दुसरा शब्द काय वापरलेला आहे? ईश्वर परिज्ञान. बायबल सिद्धांतात अभ्यासाला बिब्लिओलॉजी एक भाग आहे बघा. बिब्लिओलॉजी, जो काही बायबलचा स्कॉलर व्यक्ती आहे, जो काही तो अभ्यास करतो, तो या विषयाला अनुसरून अभ्यास करतो, बिब्लिओलॉजी. हालेलुया. बायबलच्या लिखाणासाठी पवित्र आत्म्याने 40 लोकांची नियुक्ती केली होती. किती? 40 लोक, म्हणजे 40 व्यक्तींचा उपयोग केला गेलाय. 40 व्यक्तींचा समावेश होता आणि त्यानंतरच हे बायबल लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया. आपण पाहतोय बायबलचे मूलभूत सिद्धांत आणि त्याची श्रृंखला हे नवीन आहे, पण हे तुम्हाला माहित पाहिजे प्रियांनो. नवीन वर्षात पदार्पण करतात, बायबल बऱ्याच वेळा वाचले, बायबलचा अभ्यास केला, पण बायबल काय? कोणी विचारलं बायबल म्हणजे काय सांगा. तुम्हाला जर सपोज कोणी विचारलंच काय आहे दादा बायबल, तुम्ही म्हणाल की आमचा ग्रंथ आहे. अगदी बरोबर, पण त्याचा सखोल अर्थ माहित पाहिजे ना, की खरंच बायबल महत्वपूर्ण ग्रंथ आहे, त्याचा अर्थ देखील आम्हाला माहित पाहिजे. हालेलुया. बायबल लिहिण्यासाठी 40 व्यक्तींचा उपयोग केला गेला आणि
त्यासाठी किती कालावधी लागला ते सांगतो. किती लागला असेल अंदाज आहे? अंदाज आहे का? नाही. 1600 वर्षाचा कालावधी लागला. किती? 1600 वर्षाचा कालावधी लागलाय प्रियांनो. किती? 1600 वर्षाचा कालावधी लागलाय हे बायबल लिहिण्यासाठी. हालेलुया. आणि आता हे महत्वाची गोष्ट बघा. आता हे जे काही लेखन कला आहे हे लेखक मूळ ग्रीकचे लेखक बघा नाही का, ग्रीक भाषा होती ना, त्या भाषेतून यांनी हे सर्व लिहिलेलं आहे. मूळ लेखक कोण आहे? सगळ्यात महत्त्वाचे काही ग्रीक आहेत स्कॉलर, तत्वज्ञानी, जे काय आपण पाहिलेले आहोत, मोशे वगैरे नाही का, यशाया संदेष्टा, इर्मया, एचकेल, दानिएल यांनी लिहिलेले आहे. पण मूळ लेखक कोण आहे? पवित्र आत्मा. मूळ लेखक कोण आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली, मग पुढे ज्या लेखक आहेत त्या लेखकांनी लिहिलेलं आहे. पुढची गोष्ट, आता हे जे काही पवित्र शास्त्र आहे त्याचे जे काही लिखाण केलेलं आहे हे स्तंभामध्ये केलेलं आहे. 3 प्रकारचे स्तंभ आहेत, 3 शृंखलेमध्ये ते लिहिलेलं आहे. हालेलुया. आता बायबलच्या लेखनाच्या ज्या काही मूळ 3 भाषा आहेत बघा, 3 भाषांमध्ये बायबल लिहिलेलं आहे. एक जुन्या करारामध्ये इब्री भाषा वापरली आहे, अरेबिक भाषा देखील वापरली आहे, आणि नवीन करार जो लिहिला गेला आहे, नवीन करारासाठी ग्रीक भाषा वापरली. ग्रीक भाषा म्हणजे आपण जे काही तुमच्यापैकी बरेच जण शिकलेले आहेत, जे शाळामध्ये तुम्ही शिकले, ग्रीक स्कॉलर जे काही तत्त्वज्ञानी होते, शास्त्रज्ञ होते, हे लोक स्कॉलर होते, हुशार होते, आणि मग ती भाषा तेव्हापासून प्रचलित आहे, वापरात आहे. हालेलुया. आता बघा, दानिएलाचं व एज्राचं जे काही पुस्तक आहे, दानिएल आणि एज्रा, हे अरेबिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. अरेबिक भाषा आहे ना, त्यामध्ये ते लिहिलेलं आहे. ही प्रत्येक लेखकाची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. आता प्रत्येकजण एका ठिकाणातून आहेत का? मी कुठून आहे? बाहेरून आहे. तुम्ही कुठून? म्हणजे बाहेरून आहेत प्रत्येकजण. पण तशाच प्रकारचे हे लेखक देखील वेगवेगळ्या स्थानामधील होते, वेगवेगळ्या प्रांतातील होते नाही का. मग प्रत्येकाची भाषाशैली वेगळी, लेखनाची पद्धत देखील वेगळी होती. पण पार्श्वभूमी जरी एक असली, वेगवेगळी जरी असली, पण लिखाणामध्ये विरोधाभास नव्हता बघा. लिखाण साम्य प्रकारचं होतं, विरोधाभास विरहित होतं ते नाही का. म्हणजे कोणामध्ये तफावत नाही झाली. प्रत्येकाला जे काय पवित्र आत्म्याने जे दिले, तुम्ही मत्ते, मार्क, लूक हे जे काय 4 पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचा. तुम्हाला बरेच असे म्हणजे सारखे वाटतात. संदर्भ प्रत्येक ठिकाणचा तुम्हाला मिळता जोतोय नाही का. मत्तेचं पुस्तक जरी वाचलं तरी बाप्तिस्मा करणारा योहान आहे. लुकाचं जरी पुस्तक वाचलं त्यामध्ये देखील बाप्तिस्मा करणारा योहान आहे. आणि जे काही येशूने कार्य केलेलं आहे ते प्रत्येकाने डिटेलमध्ये संक्षिप्त रूपात लिहिलेलं आहे. हालेलुया. आता प्रियांनो, ही काही गोष्ट साधी नव्हती. हे शास्त्र लिहिण्याची गोष्ट साधी नव्हती. ती अद्वितीय रचना आहे. कशी आहे? अद्वितीय रचना आहे. हालेलुया. आणि ती आपल्याला उत्तम प्रकारचे जे काही पुरावे आहेत बघा. आता तुम्ही म्हणाले बायबल हे जे काय तुम्ही जे काय सांगताय भाषा वगैरे, हे तर सगळं वेगळंच आहे, पण आमच्यासाठी ते नवीन आहे आणि खरोखर हे आपल्याला माहीत पाहिजे प्रियांनो. आता हे यासाठी काही पुरावे दिलेले आहेत देवबापाने. कोणत्या प्रकारचे पुरावे असतील बा? विचार करा जरा. पुरावे दिलेले आहेत देवबापाने की दाखवून दिले की हे परमेश्वर लिखितच आहे. काय? परमेश्वर लिखितच आहे. उत्तम पुरावा आपणास पाहावयास मिळतो. आता हालेलुया. पवित्र शास्त्र एक ग्रंथालयाच्या स्वरूपात आहे बघा. जुना करार 39 पुस्तके, आता 5 विभाग आहेत त्याचे. तुम्हाला 5 विभाग सांगतो. हालेलुया. पहिला विभाग उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, 5 पुस्तकं आहेत. किती? 5. त्याला पंचग्रंथ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पंचग्रंथ. दुसरा विभाग, यामध्ये 12 पुस्तकं आहेत. किती? 12 पुस्तकं आहेत. ते ऐतिहासिक आहेत. यहोशुवा ते एस्तेर, यहोशुवा पासून एस्तेरपर्यंत जे काही 12 पुस्तकं आहेत ते ऐतिहासिक आहेत. आणि तिसरा विभाग जो काव्यात्मक स्वरूपाचा आहे. तुम्ही काव्यात्मक म्हणजे स्तोत्रसंहिता, विलापगीत, उपदेशक, हे का सुरात गायत नीतिसूत्रे नाही का, हे काव्याच्या स्वरूपात आहे. कवितेच्या प्रकारात ते गायले जातात. त्यामध्ये कोणकोणती पुस्तकं आहेत? योग ते गीतरत्न.
अशा म्हणजे योग ते गीतरत्न हे 5 प्रकारचे नाही हे पुस्तकं त्यामध्ये आहे. आता चौथा विभागामध्ये आहे ज्येष्ठ संदेष्टे. ज्येष्ठ संदेष्टे, संदेष्टाचं काम खूप महत्त्वाचं होतं प्रियांनो. त्यांनी काय केलेलं आहे, यशया ते विलापगीत या दरम्यानचे जे काय संदेष्टे होते, अशा 5 प्रकारचे जे काय संदेष्टे होते हा चौथ्या विभागात म्हणजे ते मोडतात. 5वा विभाग आहे कनिष्ठ संदेष्टे, म्हणजे त्यांच्यापेक्षा जरा लहान. कनिष्ठ संदेष्टांमध्ये कोण कोण येते, होशे संदेष्टापासून मलाकी संदेष्टापर्यंत. समजतंय का? हालेलुया. तुमच्या लक्षात येतंय का? थोडं थोडं का होईना समजतंय ना? लिखाण अध्याय जास्त आहेत म्हणजे ह्या ज्या विभागामध्ये आहेत, आणि केवळ हे एक लेखनाची पद्धत होती. आता नवीन करारामध्ये तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्र ग्रंथालय नवीन करारात आहे 27 पुस्तकं. हालेलुया. आता विभाग क्रमांक 1 यामध्ये आहे मत्ते ते योहान जे काही शुभवर्तमान आहे ते. विभाग 2 प्रेषितांची कृत्ये, जे काही प्रेषितांनी लिहिलेलं आहे ते ऐतिहासिक आहेत. आणि विभाग 3 रोम ते इब्री, रोमकरास पत्र ते इब्री लोकांचे पत्र इथपर्यंत हे जे काही पौलांनी पत्र लिहिली आहेत ती प्रेषित पौल याने हे सर्व पत्र लिहिलेले आहेत. आणि विभाग 4 यामध्ये याकोब, यहुदा हे सर्वसाधारण पत्र आहे. हालेलुया. आणि विभाग 5 प्रकटीकरण. प्रकटीकरण हे पुस्तक पूर्णतः भविष्यात्मक आहे. म्हणजे हे कोणी डिटेल काही सांगू शकत नाही, हे संपूर्ण भविष्यावर आधारित आहे. अशा घटना घडणार आहेत, त्या होणार आहेत, प्रभू येशू ख्रिस्त येणारच आहे, अशा स्वरूपाचं ते भविष्यात्मक आहे. हालेलुया. आता हे तुम्हाला थोडक्यात मी बायबलची काय करून दिलेली आहे, ओळख करून दिलेली आहे. आता आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया. बायबल हे देवाचे सत्यवचन आहे, वर्ड ऑफ गॉड. आपण पाहतोय बायबलचे दैवी प्रकटीकरण. प्रकटीकरण म्हणजे काय? आता प्रकटीकरणाचा अर्थ शब्दशः घेतला तर जे काय अर्थ जो आहे, जे लपविले आहे, जे लपविले आहे त्यावरील आच्छादन किंवा आवरण होय. हालेलुया. तर एखादी गोष्ट स्पष्ट करणे म्हणजे प्रकटीकरण आहे. काय आहे? प्रकटीकरण. प्रियांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकटीकरणाची मानवाला गरज का? प्रश्न आहे, का गरज आहे बरं मानवाला? प्रकटीकरणाची गरज का आहे? कशासाठी प्रकटीकरण हवे? कारण आपण सर्वजण देवाची निर्मिती आहोत. आपण सर्वजण देवाची निर्मिती आहेत आणि निर्मिती असल्या कारणानं प्रकटीकरणाची तारणाची गरज तुम्हाला आणि मला आहे. हालेलुया. मानव संपूर्णपणे, आता मी जे काही शब्द बोलतोय बघा ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. मानव संपूर्णपणे फक्त आणि फक्त काय? फक्त आणि फक्त देवावरच अवलंबून आहे की नाही? फक्त देवावरच अवलंबून आहे, कोणा मनुष्यावर अवलंबून नाही आहे. कारण निर्मितीच देवाने अशी केली की मानव देवावर अवलंबून राहायला पाहिजे. काही काळामध्ये बघा अशा परिस्थिती निर्माण होतात, त्यावेळेस सर्व काही हताश होती परिस्थिती आणि माणूस विचार करतो की आता मात्र कोण आहे? देवच आहे. म्हणजे तो देवाला कबूल करतो की परमेश्वर आहे. आम्ही देवाला समजू शकत नाही प्रियांनो, कारण मनुष्याच्या ठाई असलेली एक गोष्ट आहे, त्या गोष्टीमुळे आम्ही देवाला जास्त समजू शकत नाही. कोणती असेल बरं ती गोष्ट? अहंकार असेल. आणखी सांगा, एक सांगा, म्हणजे तुम्ही पण बोलले पाहिजे. मग मला असं वाटतं की तुम्हाला समजते नाही का? बोलत चला, एक गोष्ट सांगा. अहंकार सांगितला, आणखीन पुढची गोष्ट सांगा, एक सांगा. काय सांगितलं मावशी? कमीपणा. आणखी मी पण. ओके. गर्व आला. आणखी सांगा,
बोलत चला, एक 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 गोष्ट बोला. अविश्वास आहे. या गोष्टी कशा स्वरूपाच्या आहेत प्रियानो? आता ज्या काही 2-4 गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या गोष्टी एक गोष्ट इंडिकेट करते बघा. ती कोणती गोष्ट आहे सांगू? ऐकायचंय? ती गोष्ट म्हणजे सिन. इंग्लिशमध्ये SIN आणि मराठीमध्ये पाप. पाप ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आणि मला देवापासून बाजूला ठेवते, दरी निर्माण करते आपल्यामध्ये, नाही का? देवबापामध्ये आणि आपल्यामध्ये दरी निर्माण करते. त्यामुळे आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाहीये आणि आम्ही पापामुळे आध्यात्मिकरित्या अंध झालेले आहोत प्रियानो, नाही का? अंधत्व पावलेले लोक आहोत. त्यामुळेच आम्ही देवाचे प्रकटीकरण आम्हाला उमजत नाही, समजत नाही, आमच्या लक्षात येत नाही. आणि त्यावरील उपाय म्हणजे काय आहे? त्यावर पण उपाय आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय आहे की नाही? जर सपोज आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण काहीतरी कल्पना युक्त्या सुचवतो, नाही का? म्हणजे आपल्याला सुचतात आणि मग त्यावर आपण काय करतो? उपाय करतो. समजा तुमची गाडी खराब झाली, तुम्ही प्रवास करताय, तुमची दुचाकी गाडी आहे ती खराब झाली आणि मग ती अचानक रस्त्यात बंद पडली. मग तुम्ही काय प्रयत्न करणार? वाकडी करणार किंवा प्लग स्वच्छ करणार, काहीतरी अशा गोष्टी करतात जे करून तुम्हाला त्यावरती उपाय सुचवला जातो. चावी तुमची हरवली गाडीची, मग तुम्ही काय करणार? डुप्लिकेट चावी बनवून, म्हणजे दुय्यम प्रकारची चावी बनवून घेणार. अशा स्वरूपाचे जे काय पर्याय आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. बघा आता प्रकटीकरण जर आहे तर त्यावर उपाय म्हणजे काय आहे? तारण आहे. हालेलुया. आता मला तारणाची व्याख्या सांगा. तारण म्हणजे काय? तुम्ही आता सर्वजण देवामध्ये मजबूत आहात, विश्वासू आहात. तारण काय आहे बरं? न दिसणाऱ्या गोष्टीवरती भरोसा ठेवला, त्याला विश्वास. ओके, हां, विश्वासाची व्याख्या सांगितली. आता तारणाची व्याख्या सांगा मला. तारण काय आहे? काय आहे तारण? मी तर सांगणारच आहे तुम्हाला, पण तुमच्याकडून मला ऐकायचं आहे की तारण काय आहे. बोलत चला. मला जास्त म्हणजे हे सांगायला आवडेल, नाही का? तुम्ही बोलल्यानंतर बरं वाटेल. बोला, एक एक गोष्ट सांगा. तारण माहीत असेल तर यस बोला, नसेल तर मग मी सांगणारच आहे. सर्व पापांची अपराधांची क्षमा व्हावी. ओके, तारण म्हणजे सर्व पापांच्या अपराधांची क्षमा व्हावी. अगदी बरोबर. तारण म्हणजे पापापासून मुक्ती आहे प्रियांनो. काय आहे? मुक्ती आहे. परंतु पाप म्हणजे काय नेमकं? आता काय असेल बरं पाप? ज्या गोष्टी देवबापाला आवडत नाही, देवाला मान्य नाही, अशा सर्व प्रकारचं पाप आहे प्रियांनो. मग पापाचे बरेच काही प्रकार आहेत, नाही का? छोटं पाप, मोठं पाप, म्हणजे बरेच. ते पापच झालं. छोटं काय आणि मोठं काय ते पापच झालं. हालेलुया. कारणाबद्दल अधिक सखोल रीतीने समजून घेण्यासाठी आपल्याला पाप काय आहे आणि पापाचा सिद्धांत काय आहे या गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे. हालेलुया. तारण कोणा व्यक्तीकडून नाहीये. तारण एखादा जादूगार आलाय आणि आपण त्याच्याकडे गेलो आणि म्हटलंय तारण द्या, मोक्ष द्या, मुक्ती द्या, आरोग्य द्या, देणार आहे का? नाही. केवळ आपला देवबाप आपल्याला तारण, मोक्ष, मुक्ती, तुम्हाला जे काय पाहिजे ते परमेश्वराकडून प्राप्त होणार आहे. हालेलुया. आता हे पाप, तारण या काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडच्या आहेत, नाही का? पण तारण मिळाल्यानंतर तुम्हाला मोक्ष आहे, मुक्ती आहे. तसंच पाप जरी केलं, पापाबद्दल क्षमा आहे प्रियांनो. कळत नकळत चुका होतात, पाप होतंय, पण त्या पापाची क्षमा करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि जर क्षमा केली तर देवाकडे आपल्याला आशा आहे की आपण देवराज्यात जाणार आहोत, स्वर्गामध्ये जाणार आहोत. आता पापाचे प्रकार कोणकोणते आहेत? बऱ्याच काही प्रकारचे आहेत ते पाप, मी तर सांगित नाही. मनुष्य पापामध्ये कसा पडतो? कसा पडत असेल बरं मनुष्य पापामध्ये? सैतान धूर्त आहे, लबाड आहे. आता सैतान या ठिकाणी म्हणजे तुम्हाला स्पष्ट भाषेमध्ये सांगतो, तुम्ही देवाचे लोक आहात, देवाने तुम्हाला निवडले. सैतान बाहेरच्या लोकांकडे नाही राहणार. त्याला माहिती आहे बाहेरचे हे सगळे कोण आहेत? ते माझेच आहेत. मला कोणाकडे जायचंय? देवाच्या लोकांकडे जायचंय. योग कोणाचा होता? योग देवाचा होता, अगदी देवाच्या जवळचा होता, देवाचं भय मानणारा होता. म्हणजे देव म्हणजे त्याचं सर्वस्व होतं. मग सैतानाने काय केलं? देवाकडे गेला, नाही का? देवाकडे गेला, म्हटला की
मी संपूर्ण पृथ्वीवर फिरून आलोय आणि तुझा सेवक पाहिलाय मी, नाही का? कोण? योग पाहिलाय. त्याच्यासारखा धार्मिक तर कोणीच नाही. तो काय फुकट तुझी सेवा करतोय काय, नाही का? फुकट तुझं भय पाळतोय का? तू त्याला सर्व वैभव दिलेलं आहे. पत्नी दिली, लेकरं दिले, घर दिले, शेरडा, मेंढरं, गाया, काय असेल ते त्याच्यात सर्व प्राणी वगैरे दिलेले आहेत, नाही का? आणि मग देवाला म्हटला, देवा तू काय कर आता, जसं देव म्हटला आता काय, देवाला म्हटलं आता दिलंय ना ते काढून घे बरं. आणि मग काढून घेतल्यानंतर बघ आता काय करतोय, नाही का योग. देव म्हटला ठीक आहे, देवाने ते काढून घेतलं. पण योबाचा विश्वास, योबाचं देवावरील असणारं प्रेम हे अटळ होतं प्रियानं. कसं होतं? अटळ होतं. आणि जी काही सैतानाने परीक्षा घेतली त्या परीक्षेत योग काय झाला आहे? पास झालेला आहे. योग म्हणजे पूर्ण त्या परीक्षेमध्ये उतरलेला आहे, टिकलेला आहे. अशा प्रकारचं जीवन आपलं पाहिजे प्रियांनो. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनात येतात, पण आपण त्या स्वीकारून त्यावर मात केली पाहिजे. हालेलुया. तारण म्हणजे काय? आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. तारण म्हणजे काय? तारण या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो खंडणी. काय होतो? खंडणी. आता खंडणी शब्द काय आहे, नाही का? खंडणी कशा स्वरूपाची आहे? खंडणी म्हणजे थोडक्यात सांगतो, मोबदला. तुम्ही 2 रुपये घेतले ना, तुम्ही तुमच्याकडून 5 रुपये घेतले, म्हणजे हे व्यावहारिक भाषेमध्ये खंडणीचा प्रकार झाला. पण आता या ठिकाणी बघा, तारण या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो खंडणी किंवा मोबदला देऊन केलेली सुटका. आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रकारे अशा काही गोष्टी घडतात की शेत हे केलं जातं, दिलं जातं, नाही का? कशा प्रकारात? मोबदला म्हणून काहीतरी. साठेखत प्रकार असतो बघा एक. हां, खंडणी साठेखत प्रकार असतो. त्यानंतर एक मला असं वाटतं ते गहाणखत, हां मुदत किंवा गहाणखत अशा प्रकारचे आहे. पण या ठिकाणी बघा आता तारण म्हणजे हानी, नासाडी किंवा संरक्षण किंवा सुटका. काय बघा या ठिकाणी सांगितलं, तारण म्हणजे नासाडी किंवा संरक्षण याच्यातून केलेली सुटका, म्हणजे अशा प्रकारचे शब्द वापरले. हे झालं तारणाचं, खंडणी देऊन तुमची केलेली सुटका. ख्रिस्ती धर्मात तारण म्हणजे, आता आपण सर्वजण ख्रिस्ती आहोत, प्रभूवर विश्वास ठेवणारे आहोत, तर तारण म्हणजे नेमकं काय? आता ख्रिस्ती धर्मात तारण म्हणजे दुष्टाईपासून, बंधनापासून केलेली मुक्ती, मोक्ष, उद्धार किंवा त्याला सार्वकालिक जीवन देखील म्हणता येईल. हालेलुया. अशा प्रकारचं तारण आहे प्रियानो. आणि हे तारण आपल्याला देवबाप देत असतो. तारण म्हणजे नरकाची जी काही शिक्षा आहे, हे नरक आणि स्वर्ग जे आहे, आता खास करून या ठिकाणी नरक, नाही का? नरक, अधोलोक काय असेल ते, त्याच्यातून ती जी काही शिक्षा आहे, आता ही शिक्षा भयानक स्वरूपाची आहे. ही काय कोणी पाहिलेली नाही, पण बऱ्याच म्हणजे बोलण्याचा शब्दप्रयोग आहे की चांगलं कृत्य केलं तर स्वर्ग मिळेल आणि वाईट कृत्य केलं तर काय मिळेल? नरक मिळेल. पण ती नरकाची शिक्षा जी काय आहे, ती शिक्षा आपल्याला न मिळण्यासाठी देवबापाने काय केलेलं आहे? आपलं तारण केलेलं आहे. हालेलुया. हा त्याचा झाला अर्थ. परंतु तारणाचा सर्वात मुख्य अर्थ असा आहे पापापासून सुटका. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला गुन्हे पडले. हालेलुया. सुरुवातीला पाप करणारा कोण होता? कोण होतं? हवा आणि आदम यांनी पाप केलेलं आहे प्रियांनो. देवबापाने त्यांना जीवनाच्या बागेमध्ये ठेवलंय आणि सांगितले तुम्ही या जीवनाच्या बागेमध्ये राहा, खा प्या, मस्त यथेच्छ आनंद घ्या जीवनाचा. पण सैतानाने मोह टाकला आणि सैतान आला आणि हवेला काय केलेलं आहे? भुरळ पाडली. तिला फळाचं जे काय जीवनरूपी फळं होतं त्या फळाचं आकर्षण दाखवलं आणि मग तिला मोह झाला. मोह झाल्यानंतर ती कुठे गेली? ते फळ तोडलं, स्वतः खाल्लं. तिथपर्यंत ठीक होतं, स्वतः खाल्लं. पण पती पत्नीचं प्रेम जास्त असतं, नाही का? स्वतः खाल्लं आणि पतीसाठी देखील राखून ठेवले. आता पती आला, पतीने विचार करायचा ना की देव आपण आपल्याला सांगितलं, आपण नको ती गोष्ट करायला. त्यानं घेतलं ना त्याने पण, म्हणजे दोघांनी पाप केले. प्रिय गोष्टी घडणारच होत्या. देवबाप त्याच वेळेस हे करू शकत होता, देव त्यांना रोखू शकत होता. देवाने तशा प्रकारची व्यवस्था पण केली असती की देव, मग आता बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात की असं घडलंच कसं, की देवाने जीवनाची बाग लावलीच का? आता अशा स्वरूपाचे प्रश्न प्रियांनो नको आहे.
कारण ती देवाची योजना आहे. ज्या काही गोष्टी घडायच्या त्या घडत असतात. हालेलुया. आता आपला मूळ विषय परत एकदा मी थोडक्यात घेतो. आता तारण समजलंय? तारणाची व्याख्या समजली? तारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं तारण म्हणजे आपली सुटका, पापापासून सुटका. एक मोबदला परमेश्वराने दिलाय. कशा प्रकारे दिलाय माहित आहे? त्या वधस्तंभावर रक्त सांडून अनमोल रक्त देवापण सांडलेलं आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळालंय? तारण मिळालेलं आहे. हालेलुया. मानवाचं प्रतिरूप देवानं आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बनवलं. हे मानवाचं प्रतिरूप कसं आहे की देवानं श्वास टाकला आपल्यामध्ये आणि आपण देहधारी झालेलो आहोत. काही लोकांची गुण पहा, अगदी देवासारखं राहतात नाही का. बऱ्याच प्रकारे शब्दप्रयोग होतो की काय माणूस देव माणूस भेटला नाही का. खरंच देवासारखे आहे की आहेत. काही अशा प्रकारचे लोक देखील साधू संत आहेत जे अक्षरशः देवासारखं त्यांचं जीवन आहे. एक उदाहरण सांगतो. साधू सुंदर सिंग माहीत आहे? हो माहिती. अगदी म्हणजे देवाचं भय आणि देवाच्या याच्यानुसार चालणारी व्यक्ती, अशा प्रकारची व्यक्ती होती. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता हे प्रकटीकरण आणि तारण याविषयी मी तुम्हाला सांगितलंय. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण जे विनामूल्य आहे प्रियांनो, हे विनामूल्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हा उपाय आहे. आता प्रकटीकरणाचे विभाग 2-3 आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. देव अमर्यादित आहे असे आहे. निसर्ग आम्हाला प्रकट करून देतो. निसर्ग दाखवतोय की देव अमर्याद आहे. समुद्राची खोली, रुंदी, लांबी कोणी सांगू शकेल का? अथांग समुद्र कसा निर्माण झालाय कोणी सांगू शकणार नाही. फक्त देव बोलला निर्माण हो. पाण्याचा जलसंचय एक ठिकाणी येऊ आणि तशा प्रकारचं घडले प्रियांनो. हे निसर्ग दाखवून देतोय की देव अमर्याद आहे नाही का. पुढे हेच ते प्रकटीकरण आहे. देवाचे हे प्रकटीकरण आहे. चमत्कार ख्रिस्ताचे दैवत्व प्रकट करते. जे काही चमत्कार आहे ते चमत्कार देव आहे. आता बऱ्याच ठिकाणी चमत्कार झालेले आहेत. बिजेंदर सिंगचं नाव किती लोकांनी ऐकले? देवाचे दास आहेत बिजेंदर सिंग. अक्षरशः मृत पावलेले बालक उठलेले आहेत. हे चमत्कार आहेत. हे याच्यातून हे सिद्ध होतंय की आमचा देव जिवंत देव आहे. हालेलुया. बरेच लोक जे काय आहेत व्हीलचेअरवर बसलेले ते अक्षरशः उठून चालू लागलेले आहेत. हे देवाचं कार्य आहे प्रियांनो. हालेलुया. आता दुसरी गोष्ट निसर्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने स्वतःला येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केलेला आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये होता 5 भाकरी आणि 2 मासे माहीत आहे. प्रभू भोजनाचा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी शिष्यांनी सांगितलं की प्रभू आता हे कसं शक्य आहे? देवानं सांगितलं ते मजकडे आणा. देवानं आकाशाकडे पहिलं प्रार्थना केली आणि म्हटलं घ्या. किती टोपल्या भरल्या? 12 टोपल्या भरल्या. चांगल्या प्रकारचं भोजन आहे बघा. भोजन देई 5,000. प्रभू बसल्या टोपल्या 12 त्या उरल्या. बघा कसं अमेझिंग आहे का नाही. एक आश्चर्यकारक आहे बघा की कसं काय 12 टोपल्या भरतील बरं. पण हे देवाचं ख्रिस्तत्व आहे. त्यानं त्यातून दाखवून दिलंय की मी देव आहे. हालेलुया. देवाने ते सिद्ध केलेलं आहे. येशू ख्रिस्त हा देव आहे. देवाचं जगात आगमन आणि त्याचा जगातील जन्म हे या गोष्टीतून प्रकटीकरणाचे जे काही सत्य आहे ते आम्हाला दाखवते. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट देवाचे लिखित वचन. आता तुम्हाला जे बायबलचं थोडक्यात आढावा दिलाय हे काय आहे? सत्य वचन आहे प्रियांनो. यामध्ये कोणी काय बदल करू शकत? हालेलुया. ओके. सर्व काही त्यामध्ये समाविष्ट आहे. ते संपूर्ण प्रकटीकरण आहे. देवाचे जे काही प्रकटीकरण ते निसर्गात अपूर्ण होते, परंतु ते ख्रिस्तामध्ये आता काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. व लिखित वचनात संपूर्णरित्या प्रकटीकरण सादर झालेलं आहे. तुम्ही संपूर्ण शास्त्रभाग ज्या वेळी वाचाल त्यावेळी तुम्हाला देवाचा आत्मा सुचवल बा. तुम्हाला अशा कल्पना सुचतील. तुम्ही शांतपणे जर वाचलं ना शास्त्र कधी, तर देवबाप तुम्हाला दाखवून देईल. हे बघ, इतकं आश्चर्यकारक होतं. इतकं हे सत्य आणि इतकं हे तुझ्या विचाराच्या पलीकडचं गूढ रहस्य आहे. हे तुम्हाला शास्त्र ज्यावेळेस तुम्ही वाचताल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल प्रियांनो. हालेलुया.
आता हे थोडक्यात तुम्हाला मी प्रकटीकरण, तारण आणि वर्ड ऑफ गॉड याविषयी देवाची माहिती सांगितलेली आहे. हालेलुया. या वचनातून देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन.